आशा भोसले रसिकांच्या हृदया सिंहासनावर अधिराज्य गाजवणाऱ्या साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाचा स्वर होत्या। नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती, विनोद बुद्धी ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती। एवढा अभिमान मराठी भाषेबद्दल या सभागृहातील प्रत्येक सदस्याला आहे आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आहे, त्याच्यापेक्षा अधिक किंवा तेवढाच अभिमान मला मराठी भाषेबद्दल आहे। पावसाळी अधिवेशनात आशा भोसलेंना आदरांजली वाहताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खूपच मोठी चूक केली। त्यांनी आशा भोसलेंच्या वडिलांचा उल्लेख दीनानाथ मंगेशकर ऐवजी दीनदयाल मंगेशकर असा केला। यावरून राज ठाकरेंनी पोस्ट करत तीव्र संताप व्यक्त केलाय। पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही, हे पाहून संताप उद्वेग दोन्ही दाटून आलाय। वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। नार्वेकरांच्या मराठीवरून राज्यातील वातावरण तापल्यानंतर आता नार्वेकरांनी माफी मागितली आहे। नार्वेकरांनी माफी मागताना काय म्हटलंय, निधनाचा शोक प्रस्ताव मांडताना त्यांना काय अडचणी आल्या, दीनानाथ या शब्दाचा दीनदयाल का केलं, याबाबत आता राहुल नार्वेकरांनी काय म्हटलंय पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता, आपण पाहतायत LS मराठी। पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना आदरांजली वाहण्यात येत होती। 12 एप्रिल 2026 ला मुंबईतील ब्रीच कँटी रुग्णालयात वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांनी 7 दशकांहून अधिक काळ गाजवलेल्या संगीत प्रवासात 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये 12,000हून अधिक गाणी रेकॉर्ड केली होती। त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी भारत सरकारने त्यांना 2000 मध्ये सिनेमा क्षेत्रातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले। त्यांच्या या अतुलनीय कामांमुळे त्यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आदरांजली वाहिली आहे। मात्र कागदावर लिहिलेलं वाचताना देखील नार्वेकरांना मोठ्या अडचणी येत होत्या। त्यांनी अनेक शब्द वाचताना चुकवलेत। हे राज ठाकरेंच्या लक्षात येताच त्यांनी मोठी पोस्ट लिहित राहुल नार्वेकरांचा संताप व्यक्त केलाय। राज ठाकरे संतापल्याचं पाहताच आज राहुल नार्वेकरांनी पहिले माफी मागितली आहे। काय म्हणालेत नार्वेकर पाहूयात। वाचन करताना माझ्याकडून चूक घडली, सभागृहाची कार्यपद्धती मराठीतूनच हाताळली आहे। सर्वांसारखा मराठीचा अभिमान मलाही आहे। प्रिंट अस्पष्ट होती, फॉन्ट लहान होते, घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असं राहुल नार्वेकरांनी म्हटलंय। सदस्यांना एक खुलासा करू इच्छितो। परवाच्या दिवशी आपल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथेप्रमाणे आपण शोक प्रस्ताव घेत असतो आणि आपल्याकडे जी प्रथा आहे आणि जे आपण यापूर्वी BSc मध्ये ठरवलेलं, त्याच्या अनुषंगाने शोक प्रस्ताव हे केवळ अध्यक्ष वाचून दाखवणार असा आपण निर्णय घेतलेला। त्या अनुषंगाने हे शोक प्रस्ताव त्या दिवशी 12 शोक प्रस्ताव होते आणि त्याचं वाचन मी सभागृहात केलं। 12 शोक प्रस्ताव असल्यामुळे ते प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती। त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या। वाचन करत असताना तसंच्या तसं ते वाचन झालं। ही एक चूक त्या दिवशी वाचन करत असताना माझ्याकडनं घडली। परंतु गेली 4 वर्ष 4.5 वर्ष मी या सभागृहात अध्यक्ष म्हणून काम करत आहे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं, आणि ते काम करत असताना मी अनेक भाषणं ही मराठीत केली आहे, अनेक शोक प्रस्ताव मराठीत मांडलेले आहेत। या सभागृहाचं संपूर्ण प्रोसिडिंग, नियम असतील अथवा सभागृहाची कार्यपद्धती असेल, ही संपूर्ण आपण मराठीत भाषेतनंच हाताळली आहे। जेवढा अभिमान मराठी भाषेबद्दल या सभागृहातील प्रत्येक सदस्याला आहे आणि राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आहे, त्याच्यापेक्षा अधिक किंवा तेवढाच अभिमान मला मराठी भाषेबद्दल आहे। राहुल नार्वेकरांनी माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय।
त्यांनी माफी मागताच यावर ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरींनी कागद देणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. अध्यक्ष महोदय, तुमच्या भावना आम्हाला समजल्या. तुम्हाला चुकीचा कागद देणारे किंवा चुकीची माहिती लिहून देणारे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. या सभागृहाची प्रतिमा मलिन होता कामा नये म्हणून ठोस कारवाई करावी अशी मी विनंती करतो, असं चौधरी म्हणाले. त्यामुळे चौधरींनी एका प्रकारे नार्वेकरांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. राहुल नार्वेकर आता आपल्या चुकीचा दोष कोणाला देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राहुल नार्वेकर कुणावर कारवाई करणार, नार्वेकरांच्या चुकीमुळे आता कुणाची नोकरी जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणजे जेथून महाराष्ट्राचे कायदे बनतात, जेथून महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवले जातात, त्या सभागृहाचे अध्यक्ष अशी चूक करतात हे काही पटणार नाही. ती चूक पण ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना आदरांजली देताना घडणं हे तर अपेक्षितच नाही. चौथीच्या वर्गातील मुलगा देखील वाचताना अशी चूक करणार नाही. दीनानाथ असं नाव घेताना दीनदयाळ असं वाचन म्हणजे प्रिंट अस्पष्ट होती, फॉन्ट लहान होते अशी कारणं सांगणं तरी तुम्हाला पटतंय का? जर प्रिंट अस्पष्ट होती तर तुम्ही दुसरी प्रिंट लगेच का नाही मागवली? जर फॉन्ट लहान होते तर तुम्ही त्यात बदल करण्यास का नाही सांगितलं? तुम्हाला कल्पना नव्हती का आपल्याला आशा भोसलेंना आदरांजली व्हायची आहे? जर माहिती होतं तर तुम्ही आदरांजली वाहण्याच्या पहिलेच ती प्रिंट वाचली का नाही असे प्रश्न आता नार्वेकरांना विचारण्यात येत आहेत. राहुल नार्वेकरांनी आपल्या झालेल्या चुकीवर माफी मागितली आहे, पण ती माफी देखील राज ठाकरेंनी संताप व्यक्त केल्यानंतर मागितली आहे. म्हणजेच राहुल नार्वेकरांना आपल्याकडून काय चूक झाली आहे हे आधी कळालं नाही का? जर चूक कळाली होती तर आधीच माफी का नाही मागितली? सभागृहातील इतर नेत्यांना राहुल नार्वेकरांकडून काय चूक झाली हे कळालं नव्हतं का? महाराष्ट्रात घडणाऱ्या चुका फक्त राज ठाकरेंनी सुधारायला हव्यात का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.